श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4 या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत। आज ऐकूया या पुस्तकातील 1984 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 5. स्वामी म्हणतात, एकदा मी एका सत्पुरुषांकडे गेलो होतो. त्यांचं वय 80च्या पुढं होतं. ते आजारी होते. मी त्यांना म्हटलं, संतांना देखील व्याधी सोडत नाहीत. त्यावर ते म्हणाले, आमची कर्म, त्या कर्मानीच हे होतं. म्हणजे या जन्मात केलेली कर्म असं नाही, कारण ते स्वतः अत्यंत चांगले शांत होते, परंतु कुठेतरी पूर्वजन्मीची कर्म असल्याशिवाय असं होत नाही. स्वामी पुढे म्हणतात, दुसऱ्यासाठी धनाचा, मानाचा, देहाचा, पोझिशनचा त्याग मी एखाद्यासाठीच केला असं नाही, अनेकांसाठी केला. प्रेमानं ज्या गोष्टी घडतात त्या संघर्षानं नाही, अशी पहिल्यापासून माझी धारणा आहे. सुषमाताई विचारतात, एकेका व्यक्तीसाठी तुम्ही इतकं करता की त्या उपकाराखाली तो अगदी दबून भारावून जातो. त्यावर स्वामी म्हणतात, ते मी शेवटपर्यंत करतो. आधीच करतो असं नाही. काही व्यक्ती इथं येऊन 10-10 वर्ष झाली, प्रत्येकासाठी काही ना काही केलं. कुणाला मध्येच सोडून दिलं असं नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती व्यक्ती आपल्या पायावर उभी राहून लोकांच्या आदराला प्राप्त होईपर्यंत त्याचं सगळं स्वामी करतात. जशी आई मुलाला वाढवते, जेवू घालते, हात धरून शाळेला नेते, त्याचं सगळं करते, तसं स्वामी करतात. ती व्यक्ती मोठी झाली तरी त्याच्यावर लक्ष ठेवतात. तिचा मित्रपरिवार कोण, ती कुठे जाते, काय करते, नाटक, सिनेमा, हॉटेल कशात रमते, यावर स्वामींचं लक्ष असतं. आईला जशी मुलांची चिंता तशी स्वामींना सर्वांची चिंता असते. असं दुसरं कुणी करणं शक्य नाही. एक सद्गुरू नाहीतर आई. पण आईची शक्ती मर्यादित असते. सद्गुरूंजवळ अफाट शक्ती असते. ते हे सर्व करू शकतात. सुषमाताईंचं निवेदन असं, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. स्वामींच्या जीवनात घडलेल्या अनेक गोष्टी, अनेक सुखदुःखाचे प्रसंग मी ऐकले, प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले. त्यावरून असं लक्षात आलं की जेव्हा ज्या गोष्टी आपल्या वाट्याला कर्तव्य भावनेनं आल्या असतील त्या उत्तम तऱ्हेनं जरूर पार पाडायच्या, पण त्यात गुंतून राहायचं नाही. त्याबद्दल विलक्षण हर्ष अथवा खेद दोन्ही गोष्टीत सापडून राहायचं नाही. सुषमाताई म्हणतात, एखाद्याला आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे काय झालं? स्वामी म्हणतात, नवीन काहीच झालं नाही. जे मुळात होतं ते माहीत झालं, एवढंच. व्हायचं काहीच नाही. मग व्यवहारात तो वागत असतो तेव्हा प्रसंगी कुणाशी भांडत असताना देखील बोध कायम. जशी गुळाची ढेप फुटून त्याचे कण सर्वत्र उडाले तरी त्याची गोडी कायमच, तसा याचा बोध अखंडच असतो. ते त्याचं त्याला एक वेळ कळत नाही, पण लोकांना कळतं की हा आत्मसाक्षात्कारी आहे. त्याची अखंड प्रसन्नता, तृप्ती, समाधान यावरूनच लक्षात येतं. त्याला असं काही मिळतं की यापुढे त्याला आता कुणाकडून काही मिळवायचं, त्यानं आनंद व्हायचा असं राहतच नाही. इन्फायनाईटमध्ये काय मिसळलं अथवा काय काढलं तर कमी जास्त होईल? काही नाही. तसंच हे आहे. सुषमाताई म्हणतात, मग आता तो साधना करतो की नाही? कशासाठी करतो? साधनेनं त्याला पुन्हा तो आनंद मिळतो का? स्वामी म्हणतात, तो साधना करतो ते सहज. आनंद अनुभव पुन्हा मिळायचा असं नसतं. अखंडच अनुभव आहे. वेगळा अनुभव मिळायचा असं काही नसतं. सारखा तो अनुभव आहेच. तो स्वयं अनुभव रूपच आहे. अनुभव घ्यायला तिथं दोन काही नाही. पण तो साधना करत राहतो.
जसा उत्तम पोहणारा मनुष्य गंमत म्हणून पोहायला जातो, आता पोहताना त्याच्या नाकातोंडात पाणी जाणार नाही, त्याला बुडण्याचं भय नाही, तो आनंदात पोहतो. तसा हा सहज आनंदासाठी साधना करतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.